हे सर्व प्रकारचे जे जुने राशन कार्ड आहेत ते आता बंद होणार आहेत. केसरी असो, पिवळा असो किंवा पांढरा असो, जे काही राशन कार्ड आहेत ते आता बंद होणार आहेत. याचा जो काही नवीन जी-आर आहे त्या संदर्भातला आलेला आहे आणि आता नवीन जी-आर नुसार तुम्हाला अशा पद्धतीने स्मार्ट रेशन कार्ड मिळणार आहे. या स्मार्ट रेशन कार्डवरती तुमचे नाव, तुमचा ॲड्रेस, तुमच्या रेशन कार्डचा नंबर आणि पाठीमागे सर्वांचे नाव दिसणार आहेत. हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 1 मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. ते स्मार्ट रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर आपल्याला याच्या आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती आणि प्ले स्टोअरवरती आल्यानंतर आपल्याला हा मेरा राशन ॲप हा ॲप आपल्याला इथं इन्स्टॉल करायचा. हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला याला ओपन करायचा. या ॲपची डायरेक्ट लिंक पण मी आपल्या इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. हा ॲप ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपली भाषा निवडायची. भाषा निवडल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथून आपल्याला या गेट स्टार्टेडवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचे आणि नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा लॉगिंगचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्या परिवारामधून ज्यांच्या कुणाच्या इथं राशन कार्डवरती नाव असेल त्यांच्या आधार कार्ड नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे. राशन कार्ड नंबर दिल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंग विथ OTP वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करून या व्हेरीफायवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा एमपिनचा इथं मेसेज येऊन जाणार. तर आपल्याला जर आपला एमपिन म्हणजेच आपल्या इथे पासवर्ड बनवायचा असेल, हा ॲप ओपन करण्यासाठी पासवर्ड बनवायचा असेल तर आपल्या इथे या एमपिनवरती क्लिक करून आपल्याला आपला पासवर्ड बनवायचा आहे. आणि आपल्याला जर आपला पासवर्ड नसेल बनवायचा तर आपल्या इथे स्किपवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. आणि मग आपल्याला या पेजवरती काही परमिशन्स मागेल तर ते परमिशन आपल्याला इथं द्यायचं आहे. परमिशन दिल्यानंतर आपण इथं बघू शकता आपल्या समोर याप्रमाणे इथं हा आपला कार्ड आलेला आहे. आणि या कार्डच्या मागे इथं आपल्या सर्व परिवारांचे आपल्या राशन कार्डवरती ज्यांचे कोणाचे नाव असेल त्या सर्वांच्या इथं नाव येऊन जाणार. आणि आपल्याला जर याला डाउनलोड करायचं असेल तर इथं वरतच आपल्याला हा डाउनलोडचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथून त्याला डाउनलोड पण करू शकता. आणि नंतर याला आपण लॅमिनेशन मारून एक छोटासा कार्ड पण बनवू शकता किंवा PVC कार्ड पण बनवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1 मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरूनच आपण आपला राशन कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.